चाललंय तुमचं? नाही, चांगलं चाललंय, मजेत चाललंय, बरं चाललंय. आता मजेत चाललंय का कसं चाललंय ते मनी रत्नेश्वरालाच माहिती आहे की नाही. खोटं सुखी असल्याचा आव्हान आणतो की नाही, तर वास्तविक पाहता तो दुःखी असतो. कारण संसारात दुःखाशिवाय दुसरं काहीच नाहीये. संसार सगळा दुःखानं भरलेला आहे. कारण संसारात जर सुख आनंद असला असता ते राजे महाराजे संत महात्मे या ठिकाणी येती जपी जपी संन्यासी हे संसार सोडून परमेश्वराच्या मार्गावर आरूढ झाले नसते. तरीही हा जीव संसारात एवढा मग्न झालेला आहे, दग्ध झालेला आहे, आसक्त झालेला आहे, बंधनात अडकलेला आहे. आता बंधन कोणी लावलं आपल्याला? इथं आता 7 दिवस कार्यक्रमाला तुम्ही आलात. आता 7 दिवस कोणी थांबतं, कोणी थांबत नाही, कोण रोज ये जा करतं. महाराज सांगितलं आता तुम्ही जाऊच नका, आता जमा जाऊ द्या इथं 7 दिवस, आता इथून हलूच नका, इथं कार्यक्रमाला थांबा. नाही हो महाराज, जावं लागतं घरी, आम्हाला घर ओढायलंय, आहे की नाही? काय कोण ओढायलंय? घर ओढायलंय, आम्हाला जावं लागतं हो. आता याला ना साखर दंडानं बांधलेले ना दोरीनं बांधलेले, मग याला ओढायलंय कोण? म्हणे मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. माणसाच्या मनानं माणूस बांधल्या गेलेला आहे, आसक्तीनं बांधल्या गेलेला आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त माणूस या विषयासक्त झालेला आहे, म्हणून बद्ध झालेला आहे. मुक्त होणे म्हणजे सुटणे आणि बद्ध होणे म्हणजे बांधणे. मनाचं बंधन या जीवानं स्वतः लावून घेतलेलं आहे. मला सांगा, जीव एकटा जन्माला येताना एकटा आला का कोणाला सोबत घेऊन आला? येताना एकटा झाला की नाही? आणि जाताना कोणाला सोबत घेऊन जातो का? नग्नसी आला गड्या बातू नागवासी जाशी. एकटाच आलाय, रिकाम्या हातानच आलाय आणि रिकाम्या हातानच जाणार, आणि एकटाच आला आणि एकटाच जाणार. जन्माला येताना कोणी सोबत आणलं का? मित्र वगैरे कोणी, भाऊ बहीण? कोणीच नाही. एकटा झाला की नाही? मग एकट्याला राहवलं नाही, इथं आला. मग एकटं कसं राहावं बाबा? आपण पुष्कळ झालो पाहिजे. कुठं निर्माण झालं? मनात, आहे की नाही? मग मनात काय झालं? पत्नी निर्माण झाली, आपल्याला बायको पाहिजे. एकटं कसं राहावं? करमत नाही, आहे की नाही? बायको पाहिजे, मनात बायको निर्माण झाली, लग्न झालं. मग आता एवढं मोठं 2 कोटीचं बंगला, एवढा मोठा बंगला बांधलाय, 10-7-8 खोल्या आहेत, एवढ्या मोठ्या घरामध्ये दोघांनाच कसं राहावं बाबा? भूत बंगल्यासारखं वाटायला ती, आहे की नाही? दिवसभर हिनं माझ्याकडे बघा, मी तिच्याकडे बघा, काय करणार? मग काय होतं? दोघं जण आपण अनेक झालो पाहिजे, पुष्कळ झालो पाहिजे. मग आपल्या घरात चांगला पाळणा गेला बाळ कृष्ण जन्माला आला पाहिजे. संतती विचार निर्माण झाला मनातून, आहे की नाही? एकटा होता की नाही? एकटा होता, राहवलं नाही, बायको मनात आली, बायको केली. तितक्यावरही राहवलं नाही, संतती झाली. संतती झाल्यानंतर पसारा वाढला. हे सगळा पसारा निर्माण केला कोणा? मनानं. आणि मनानं बांधल्या गेलेला माणूस आहे, मनानं आसक्त झालेला आहे. मनानं या ठिकाणी एवढा बांधल्या गेला, याला अनेक साधू संत सोडण्याचा प्रयत्न करतात, तरी हा सुटत नाही.